हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की काल अथर्व, अनन्या आणि मीराने एक पार्टी ऑर्गनाईज केलेली असते. अनन्या त्या पार्टीचंच इंट्रोडक्शन करत असते. थोडं दादासाहेब पण येतात. बाकी सगळे खाली बसलेले असतात. दादासाहेब येतात. दादासाहेब डायरेक्ट आल्यावर नर्मदाकडे जातात आणि बोलतात की नर्मदा छान दिसते. तर आपल्या रामपुरे घराण्याची मुलगी शोभतेस तू. तेव्हा नर्मदा बोलते थँक्स दादा. तेव्हा दादासाहेब गेल्यावर नर्मदा दामोदरला म्हणत असते की म्हणजे आठवण आहे वाटतं बहिणीची. तेव्हा अजित बोलतो की मॉम तुला डायबिटीस होईल इतकं गोड बोलून गेला आहे तुझा दादा आता. तर दामोदर बोलतो सत्कार होणार आहे वाटतं. तेवढ्यात अथर्व आणि मीरा हातात हात पकडून स्टेअर्सवरून उतरत असतात. तेव्हा अनन्या बोलते की बाबा आपल्या पार्टीचे क्यूट कपल येत आहे. अनन्या बोलते दादा चल पटकन. तेव्हा अथर्व मीराला खुणवतो की मी जाऊ. तेव्हा मीरा मानेने मान डोलवते. तेव्हा अथर्व स्टेजवर जातो. इकडे अंबिकाही येते आणि मीराला खुणवत असते की छान दिसतेस तू. अनन्या आणि अथर्व अँकरिंग करत असतात. तेव्हा त्यांची न्यू इयर पार्टी असते आणि त्या पार्टीमध्ये आपण धमाल करू. त्यांनी एक सिंगिंग कॉम्पिटिशन ठेवलेली असते. तेव्हा अनन्या काहीतरी बोलणार. तेव्हा अथर्व बोलतो अनन्या थांब थांब बघ लाईव्ह परफॉर्मन्स सोबत एक ट्विस्ट पण आहे. तेव्हा अनन्या बोलते ट्विस्ट. तेव्हा वेदा बोलते गेम्स आहेत ना. तेव्हा अनन्या बोलते गेम्सपेक्षा भन्नाट काहीतरी होणार आहे. तेव्हा अथर्व बोलतो की हो आपल्या फॅमिलीचा डान्स परफॉर्मन्स होणार आहे. तेव्हा नर्मदा बोलते मला वाटलंच होतं यांची अशी नाटकं असतील. मीरा आणि अथर्व आता डान्स करतील आणि आपल्याला बोर करतील. तेव्हा अंबिका बोलते मीरा तुझा डान्स परफॉर्मन्स आहे ना पहिला. तेव्हा मीरा बोलते तू आता बघच कशी धम्माल येणार आहे. तेव्हा अथर्व बोलतो की सो आता स्टेजवर परफॉर्मन्ससाठी येणारे कोण. तेव्हा अथर्व बोलतो की आई आणि नर्मदा आत्याला. तेव्हा नर्मदा शॉकच होते. तेव्हा मंजिरी बोलते नाही नको मला नाचता नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते आई अगं तू किती सुंदर डान्स करते. तेव्हा नर्मदा बोलते आणि मी पण नाही डान्स करू शकत माझे गुडघे दुखतात. तेव्हा दादासाहेब बोलतात की नर्मदा जा रामपुरेंची इज्जतीचा प्रश्न आहे. तेव्हा अनन्या बोलते या गाईज कमॉन. तेव्हा नर्मदा बोलते अरे मी नाचते ना तर पाय गळ्यात घालून फिरावं लागेल. तेव्हा मंजिरी मुद्दामच बोलते दादासाहेब जाऊ द्या ना उगाच कशाला ती सगळ्यांसमोर हसू करून घेईल स्वतःचं. तेव्हा अजित आणि दामोदर उकसवतो नर्मदाला जा जा. तेव्हा नर्मदा बोलते हो का बघूया ना कोणाचं हसं होते. तेव्हा मंजिरीला सगळे पुश करतात. मंजिरीही जाते. तेव्हा अनन्या बोलते की आत्या तुम्हाला माहिती का या डान्समध्ये जो काही शेवटपर्यंत डान्स करेल ना त्याच्यासाठी गिफ्ट म्हणून सोन्याचा दागिना पण असेल. तेव्हा नर्मदाला तर खूप खुशच होते. तेव्हा अथर्व बोलतात ते आणि आई हे जे काही तुमचं ॲग्रेशन आहे ना हे मला खूप आवडतं आहे. तेव्हा अथर्व मीराला हळूच बोलतो बघ जे सांगितलं होतं ते करून दाखवलं ना. तेव्हा मीराही असते. आता नर्मदा आणि मंजिरीचा परफॉर्मन्स सुरू होतो. मंजिरी आणि नर्मदा कॉम्पिटिशनच करत असतात. नर्मदाने तर पूर्णच मनावर घेतलं असतं की शेवटपर्यंत थांबायचं नाही. नाचता नाचता मंजिरीला दम लागायला लागतो. मंजिरीच्या छातीत दुखायला लागतं आणि मंजिरी बसते. नर्मदा नाचतच असते. तेव्हा सगळ्यांना दिसलं मंजिरी बसते. तेव्हा अथर्व पटकन पळत जातो आई. तेव्हा अथर्व मंजिरीला स्टेजच्या खाली घेऊन येतो. तेव्हा अनन्या बोलते आत्या थांब आत्या थांब. तेव्हा सगळे ओरडायला लागतात. दामोदर आणि अजित की जिंकली. तेव्हा ते टाळ्या वाजायला लागतात. तेव्हा नर्मदा बोलते मी जिंकली. तेव्हा अथर्व मंजिरीला खाली बसवतो पाणी देतो आणि बोलतो की तू ठीक आहेस ना शुअर नाही तर तुला रूममध्ये सोडून येऊ. तेव्हा मंजिरी बोलते की नाही मी ठीक आहे तुम्ही जा. तेव्हा अथर्व आणि अनन्या स्टेजवर जाते. तेव्हा नर्मदा बोलते मी जिंकली आता दागिना म्हणणारच. थोडं दामोदर तिला चूप करतो खुणवतो. तेव्हा नर्मदा बोलते दादा अरे तू प्रोत्साहन दिलंस ना म्हणून मी जिंकली. आणि इकडे दादासाहेब मंजिरीला बोलत असतात की मंजिरी नर्मदा आणि तुझी नाराजगी दूर व्हावी म्हणून तू हारलीस ना. मला कळतोय तुझ्या मनाचा मोठेपणा. तेव्हा अनन्या बोलते सो आता नर्मदा आत्ता जिंकलेली आहे. तेव्हा अजितही बोलतो सो प्राऊड ऑफ यू मॉम. तेव्हा अथर्व बोलतो हे बघ आत्या आता तू जिंकलेलीच आहे तुला तुझं गिफ्ट मिळेलच पण आता तू तुझं एक स्पीच देऊन दे ना. तेव्हा नर्मदा बोलते की मला माहिती होतं मी जिंकणारच आहे कारण की कॉलेजमध्ये प्रत्येक गॅदरिंगमध्ये मी डान्स करायचीच. तेव्हा नर्मदा बोलते कारण लग्नानंतर नाचले नाही मी. तेव्हा दामोदर पटकन बोलतो कारण तू मला नाचवलंस ना तुझ्या तालावर. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा नर्मदा बोलते पण आता नाचले ना मी. आणि मंजिरी बहिणीला हरवलंय सुद्धा आणि यापुढेही हरवत राहील कारण काय आहे ना प्रत्येक गोष्टीला वय तर असतंच ना. मंजिरी वहिनी म्हातारी झाली असतो. तेव्हा नर्मदा बोलते बुड्ढी घोडी लाल लगाम. मंजिरीला जाम राग येत असतो. तेव्हा दादासाहेब बोलतात की नर्मदा माझ्या बायकोला मी काहीही बोललेलं खपून घेणार नाही ती अजिबात म्हातारी वगैरे झालेली नाही चिर तरुण येते. तेव्हा अनन्या बोलते की आता बस तू खाली.
तेव्हा नर्मदा खूप खुश असते, मी जिंकली आणि मंजिरीकडे रागाने बघते. तेव्हा अनन्या बोलते चला चला आता नेक्स्ट सेगमेंटकडे वळूया, सरप्राईज द्यायचं. तेव्हा अथर्व बोलतो सरप्राईज. तेव्हा अनन्या बोलते की आता प्रेझेंट टू यू एक स्पेशल गेस्ट, आवर स्पेशल गेस्ट अँड वंडरफुल सिंगर. तेव्हा अनन्या बोलते वेदराज. तेव्हा अथर्व बोलतो टाळ्या. तेव्हा वेदराज स्टेजवर येतो आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर एव्हरीवन करतो आणि बघतो वेदाही त्याला छान असं खुणवते. तेव्हा वेदराज बोलतो की मला वाटत नाही मी आज गाण्यावर कॉन्सन्ट्रेशन करू शकेल बिकॉज ऑफ या सुंदर मुलीमुळे. अथर्वला थोडंसं शंका येते. तेव्हा अनन्या बोलते वहिनी. तेव्हा वेदराज बोलतो मीरा राईट, यू आर लुकिंग सो गॉर्जियस. मीराही अनकम्फर्टेबल होते. अथर्वला राग येत असतो. तेव्हा वेदराज बोलतो की रेड कलर तुझ्यावर खूप सुंदर दिसतोय. मीरा तुला बघून एक मला गाणं आठवतंय. तेव्हा वेदाही आज करते. तेव्हा वेदराज अथर्वकडे बघतो आणि बोलतो अथर्व वॉच इट. वेदराज मीराकडे बघून गाणं बोलत असतो. अथर्वला चिडचिड होत असते. तेव्हा वेदराज खाली उतरून मीराकडे जातो, हात पुढे करतो. तेव्हा अंबिका तिला ढकलते की हात दे तू म्हणून. तेव्हा मीराही त्याला हात देते. वेदराज तिला मीराला स्टेजवर घेऊन येतो आणि गाणं बोलतो. तेवढ्यात अथर्व बोलतो एक्सक्यूज मी. तेव्हा सगळे शांत होतात. अथर्व मीराकडे जातो आणि बोलतो की मीरा हे गाणं तुझ्यासाठी. तेव्हा अथर्व माईक घेतो आणि मीरासाठी गाणं बोलायला लागतो. तेव्हा सगळ्यांना आनंद होत असतो. तेव्हा अथर्वचं गाणं संपतं. तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात. अजितही बोलतो नाईस. तेव्हा दादासाहेब बोलतात चला अथर्व, लहानपणी तुला गाण्याचा क्लास लावला होता त्याची फी आज वसूल झाली. तेव्हा अथर्व बोलतो वेदराज तुला वाटलं असेल की बिझनेसमॅन बोरिंग असतात, पण कधी कधी ते सिंगर इतकेच रोमॅन्टिक असू शकतात. अथर्व वेदराजला माईक देतो आणि बोलतो यू नो वॉट, वॉच इट. तेव्हा अथर्व बोलतो मीरा मला तुला सगळ्यांसमोर सांगायचे काहीतरी. तेव्हा अथर्व बोलतो आय लव्ह यू मीरा. तेव्हा वेदा तर तोंडाला हातच लावते. तेव्हा दादासाहेब बोलतात की काय आम्हाला ऐकू नाही आलं. तेव्हा अनन्या बोलते वॉट, सेड अगेन. तेव्हा अथर्व बोलतो मीरा आय लव्ह यू. तेव्हा अनन्या बोलते ये फायनली. तेव्हा वेदराज बोलतो ग्रेट सर, ग्रेट, रिअली ग्रेट, ॲप्रिशिएट, एकदम मनापासून गायलात. तेव्हा वेदराज बोलतो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का सर. तेव्हा अथर्व बोलतो ऑफकोर्स गो अहेड. तेव्हा वेदराज बोलतो की तुम्ही दोघं डान्स करा. तेव्हा वेदराज बोलतो क्या बोलते पब्लिक. तेव्हा अनन्या बोलते यस करेक्ट ऑफकोर्स नाचा. तेव्हा मीरा बोलते नाही मला नाही जमणार. तेव्हा अनन्या बोलते की वहिनी. तेव्हा मीरा बोलते वेदाचे बाबा मला सगळ्यांसमोर नाही जमणार. तेव्हा अथर्व बोलतो फायनली तुझं डेअर कंप्लीट होणार आहे. तेव्हा मीरा बोलते नाही ना नको ना प्लीज. तेव्हा अथर्व बोलतो मी आहे ना ट्रस्ट मी. तेव्हा सगळे चेअरअप करतात आणि अथर्व मीरासोबत जुळून येते रेशीम गाठी या सॉन्गवर मस्त भन्नाट डान्स करतो आणि मीराही त्याच्यामध्ये मग्न होऊन डान्स करत असते. इथेच आजचा एपिसोड संपतो. हे फ्रेंड्स आता एक नवीन मालिका सुरू झाली आहे, मिस सावित्रीबाई ज्योतिबा फुले. तिची सुरुवातही एकदम मस्त झाली आहे. तिचेसुद्धा तुम्हाला एपिसोड रिव्ह्यूज बघायचे असतील तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि थँक्यू सो मच तुम्ही या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल. आणि तसेच माझे मालिकांची दुनिया या चॅनललाही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. त्यावर तुम्हाला विण दोघांतलेही तुटेना आणि लग्नानंतर होईलच प्रेम या चॅनलचे एपिसोड रिव्ह्यू बघायला भेटतील. धन्यवाद. थँक्यू सो मच.